माणिकराव कोकाटे चांगलेच अडचणीत आलेत। कोर्टानं त्यांना तातडीनं अटक करण्याचे आदेश दिले, तर माणिकराव कोकाटे लीलावती हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत। सदनिका गैरव्यवहार प्रकरणी अटक वॉरंट जारी झाल्यानंतर विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतलाय। त्या नेत्याने सामान्य लोकांचा पैसा हा खाल्लेला आहे, त्यामुळे अध्यक्ष साहेब याबाबतीत काय करतात बघावं लागेल। पण आम्हा सगळ्यांना असं वाटतं आजच्या आज त्यांचा राजीनामा हा घेतला गेला पाहिजे। दोषी आमदार ज्याला शिक्षा ठोठावली त्याला एक क्षण सुद्धा त्या पदावर वैधानिक पदावर राहण्याचा अधिकार नसतो आणि त्याच्यामुळं ताबडतोब जे मंत्री आहेत कोकाटे, माणिकरावजी कोकाटे यांचा ताबडतोब राजीनामा झाला पाहिजे। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनी माणिकराव कोकाटेंच्या आजारपणावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं। अटक वॉरंट यांचं जे आहे त्याच्यात आत्ताच्या घटकेला हे वरच्या कोर्टात जाऊन बेल ऍप्लिकेशन करू शकतात। त्यासाठी त्यांनी त्यांची सोय आता लीलावतीमध्ये करूनच घेतलेली आहे। सगळे आमदार खासदार हे नेहमीच असे जाऊन झोपून जातात हॉस्पिटल्समध्ये जाऊन। सदनिका गैरव्यवहार प्रकरणात 30 वर्षांनी न्याय मिळाल्याची प्रतिक्रिया वकील अंजली दिघोळेंनी व्यक्त केली। माणिकराव कोकाटे प्रकरणात तक्रारदार असलेले माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांची मुलगी अंजली दिघोळेंनी मोठ्या मुद्द्याकडे लक्ष वेधलं। शिक्षा सुनावली जात असताना कोकाटे कोर्टात हजर नव्हते, तसंच कोकाटेंच्या वकिलांनी कोर्टाची दिशाभूल केल्याचा आरोपही त्यांनी केला। मध्येच उठून त्यांचे वकील हजर झाले आणि त्यांनी सांगितलं की कोकाटे हे गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत। लीलावती गव्हर्नमेंट हॉस्पिटल हे आज मला नवीन कळलं आणि ते गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत, नाशिकमध्ये आहेत आणि त्यांना त्यामुळे 4 दिवसांची मुदत देण्यात यावी। पण असं असतानाही कोर्टासमोर कुठलेही पुरावे नसल्यामुळे कोर्टाने त्यांचं बोलणं ग्राह्य धरलं नाही। माणिकराव कोकाटे कोणत्या प्रकरणामुळे गोत्यात आले ते आता पाहूयात। 1995 मध्ये माणिकराव कोकाटेंनी सीएम कोट्यातील अत्यल्प गटातून सदनिका घेतली होती। त्यासाठी वार्षिक उत्पन्न कमी दाखवणं, मालमत्ता नसल्याची बनावट कागदपत्र दिल्याची तक्रार करण्यात आली होती। तक्रारीनंतर 25 ऑक्टोबर 1995 मध्ये सरकारवाडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला होता। 25 मार्च 1997 मध्ये कोकाटेंच्या विरोधात चार्जशीट दाखल करण्यात आली होती। 3 एप्रिल 2001 रोजी कोर्टात खटला सुरू झाला होता, तर 20 फेब्रुवारी 2025 ला नाशिकच्या कनिष्ठ न्यायालयानं माणिकराव कोकाटेंना दोषी ठरवलं होतं, तर 16 डिसेंबर 2025 रोजी सत्र न्यायालयानं कनिष्ठ न्यायालयाचा निकाल कायम ठेवला। माणिकराव कोकाटेंच्या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना सत्ताधाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली। शेवटी आपल्या देशामध्ये कायदा आहे, संसदीय लोकशाही प्रणाली व्यवस्था आहे, अशा वेळेला नेमकं काय करायचं याचं धोरण यापूर्वीच्या कालावधीमध्ये ठरलं गेलेलं आहे। पक्षांतर्गत जो विषय असेल तो आज किंवा उद्या सकाळी त्या ठिकाणी चर्चा करून अंतिम केला जाईल। माणिकराव कोकाटे मंत्री झाल्यापासूनच वादात अडकले होते। कृषी मंत्रीपद म्हणजे ओसाड गावची पाटीलकी असं वक्तव्य कोकाटेंनी केलं होतं। शेतकरी कर्जमाफीतून लग्न साखरपुडे करतात, शेतकरी 5 ते 10 वर्ष कर्जमाफीची वाट बघतात। त्यांच्या या वक्तव्यांचे प्रचंड पडसाद उमटले होते। भिकारी सुद्धा 1 रुपया घेत नाही, पण आम्ही शेतकऱ्यांना 1 रुपयात पीक विमा दिला। शेतातील ढेकळांचे पंचनामे करायचे का, या वादग्रस्त वक्तव्यांमुळे त्यांचं कृषी मंत्रीपद गेलं होतं। सभागृहात मोबाईलवर ऑनलाईन रमी खेळण्याच्या आरोपावरूनही माणिकराव कोकाटे राजकीयदृष्ट्या संकटात सापडले होते। आता 2 वर्षांच्या शिक्षेमुळे कोकाटेंवर तुरुंगबारीची वेळ आलीय। नेमका कोणता कायदा नेत्यांना शिक्षेची छडी देतोय तेही पाहूयात। लोकप्रतिनिधी कायदा 1951 मधील कलम 8(3) अंतर्गत लोकप्रतिनिधीला 2 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त कारावासाची शिक्षा झाली तर तो आपोआप अपात्र होतो। या कायद्यामुळे कोणत्या नेत्यांना मंत्रीपद गमवावं लागलं तेही पाहूयात। चारा घोटाळ्यामध्ये 2013 साली लालू प्रसाद यादव यांना दोषी ठरवून 5 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती, त्यामुळे त्यांचं मंत्रीपद रद्द झालं होतं। राहुल गांधींना मानहानीच्या प्रकरणात कोर्टानं शिक्षा ठोठावली होती। त्यानंतर लोकसभा सचिवालयानं 23 मार्च 2023 रोजी त्यांची खासदारकी रद्द केली होती। सुनील केदार यांना कोर्टानं शिक्षा ठोठावताच त्यांची आमदारकी 22 डिसेंबर 2023 ला रद्द झाली होती।
एकंदरीतच माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेमुळे महापालिका निवडणुकीच्या प्रचारात विरोधकांना आयताच मुद्दा मिळालाय. त्यामुळे विरोधकांना बळ मिळालंय तर सत्ताधारी बॅकफूटवर गेल्याचं पाहायला मिळतंय. संतोष गोरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई.